आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हॅलो गोड दिसते ते आधी केलं असतंस तर उशीर नसता झाला। हसलीस तू माझ्यावर। अगं वेदा मी तर गंमत करत होते ना। तू कसं तुझ्या शाळेमध्ये गंमत करतेस की नाही अगदी तसंच। वेदा आजकाल तू मला तुझ्या शाळेतल्या गमती जमती सांगत नाहीयेस हा? सांगेल की कालच आम्ही एक गेम खेळलो। अरे वा कुठला गेम? स्टॅच्यू आणि ओव्हर। वेदा हा कुठला गेम आहे? तुला माहित नाही? नाही ना। थांब मी तुला सांगते। आपण ना स्टॅच्यू बोलायचं आणि मग आपण स्टॅच्यू बोलल्यावर आपण स्टॅच्यू बोलायचा आणि तो आपण स्टॅच्यू बोलायचं मग तो मी सांगू? हा मी सांग मीरा बघ खूप सिंपल गेम आहे। या गेम मध्ये जर समोरची व्यक्ती आपल्याला स्टॅच्यू असं म्हणाली ना तर आपण जागच्या जागी थांबायचं। जोवर ती व्यक्ती आपल्याला ओव्हर असं म्हणत नाही ना तोवर अजिबात हलायचं नाही। जर का आपण हल्लो तर याचा अर्थ असं निघतो की आपलं त्या व्यक्तीवर प्रेमच नाही। हो ना? अरे बापरे किती कठीण गेम आहे हा। काय अवघड बिघड नाही। चल नाही खेळूया मज्जा येईल। नाही नको बाबा मला नाही जमायचं ते। आई प्लीज खेळूया ना। तुला माहितीये मला हा गेम खूप आवडतो। आम्ही काय सुद्धा माझ्याशी खेळायचे। आई प्लीज 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 खेळूया ना प्लीज। बरं बरं हो ये पण आपण तिघं खेळूयात हा? नाही आपण दोघीच। वेदा अगं मला हा गेम माहित नाहीये ना माझ्यासाठी नवीन आहे। मी चुकले तर मग काय मज्जा येणार यात आपल्याला? आपण एक काम करूयात आपण बाबांना सुद्धा घेऊयात आणि आपण तिघे खेळूयात चालेल? बरं ठीक आहे। आधी तुझी कळंगळी पुढे कर। काय? अशी अशी। आता आपल्या दोघींमध्ये स्टॅच्यू आणि ओव्हरचा गेम सुरू। अच्छा बरं बरं आता तुम्ही दोघं आता आपल्या स्टॅच्यू आणि ओव्हरचा गेम सुरू कर। तुला माहिती आहे गेमचं रूल आहे कर ना। आता तुम्ही दोघं आता आपल्यामध्ये स्टॅच्यू आणि ओव्हरचा गेम सुरू। चल चल वेदा तिला उशीर होतोय की नाही? वेदा बघ कंपास विसरलीस थांब।
अगं वेदा मला पण स्टॅच्यू दे ना, मी पण खेळतोय ना तुमच्या सोबत. आई पटकन ये ना. हो आले आले. वेदाचे बाबा, वेदा तुम्हाला स्टॅच्यू करत नाही तर काय झालं? तुम्ही तिला स्टॅच्यू करा ना. तुम्ही करा. वेदा हे घे. वेदा स्टॅच्यू. आई चल स्कूलला जायला उशीर होतोय. वेदा इट्स ओके. जा तिला सोडून ये. वेदा मंजिरी, अंबिकाच्या फोटोकडे एकटक बघत बसलेस. अंबिकाने आपल्याला असं सोडून जायला नको होतं. पण खरं सांगू, आपण जितका भूतकाळाचा विचार करू ना, त्यातनं फक्त दुःखच पदरी येतं. मी तुम्हाला म्हणाले होते की गेले काही दिवस अंबिका रोज माझ्या स्वप्नात येते. अथर्व आणि वेदाविषयीची तिची काळजी बोलून दाखवते. मला असं वाटतं की तिचा आत्मा अस्वस्थ आहे. खरं सांगू, तू अस्वस्थ आहेस, त्यामुळे तुला कदाचित असे विचार येत असतील. पण तू नको इतका विचार करूस अंबिकाचा. विचार नाही केले तरी स्वप्न पडतातच. अंबिका आपल्याला अर्ध्या आयुष्यातून सोडून गेली. तिच्या अथर्वविषयी, वेदाविषयीच्या इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्या. पण त्यासाठीच तर आपण अंबिकाचं श्राद्ध घातलं ना. मला असं वाटतं की अंबिकाच्या आत्म्याला मला काहीतरी सांगायचंय. नाही, तुम्हाला ही माझी अंधश्रद्धा किंवा भोळेपणा वाटेल, पण अंबिका पण एक आई होती आणि आईलाच आईचं काळीच कळू शकतं. काय सांगू बघते अंबिका? मला म्हणत होती की एका वेड्या मुलीसोबत तुम्ही अथर्वचं लग्न कसं काय लावून दिलं? म्हणजे मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली नव्हती, पण गेले काही दिवस मीरा काहीतरी वेड्यासारखी वागते. मला असं वाटतं की तिच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय. तुला जपणार